नमस्कार मैत्रिणींनो, पाईप क्लीनरचे फ्लॉवर्स तयार करणं सध्या खूप क्रेजमध्ये आहे. मी करून बघितलं यूट्यूबवर व्हिडिओ बघून. पण पानांसाठी मला काहीतरी एक वेगळं आयडिया हवी होती आणि ती मला ते करता करताच मला स्वतःला सुचली, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर एक पाईप घ्यायचा आहे, ग्रीन कलरचा घेतला आहे मी, पानं करायची त्याच्यामुळं. आणि झिगझॅग पद्धतीने, म्हणजे आपण जसा पंखा तयार करायचो पेपरचा अगोदर, तसं एक खाली एक वर अशी ती मोल्ड करायचं आहे ते तार. आणि प्रत्येकाचा आकार सेमच राहील याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, असं बनवून घ्यायचं आहे पूर्ण तारेचं वापरून वापरून. आणि त्याच्यात तार असल्यामुळं ते इझिली वाकल्या जातं आणि त्याला आपल्याला जो पाहिजे तो शेप देता येतो. तर अशा प्रकारे मी पूर्ण तारेचं बनवून घेतलेलं आहे ते. आणि याच्यानंतर शेवटची जी 2 टोकं आहेत, ती एकमेकांमध्ये राउंड करून गुंतवायची आहेत. आता इथे माझ्याकडून एका साईडचं टोक जे आहे ते छोटं राहिलं, त्याच्यामुळं ते काही बसलं नाही. थोडंसं निघालं ते. पण तुम्ही चिटकवू शकता ग्लू गननी. तर चिटकवलं तर ते चांगलं पॅक होऊन जाईल. पण असंही राहतं ते. पण एक टोक छोटं सोडल्यामुळं ते तसं झालं आहे. बघू शकता एक आता बेस तयार झाला आहे. आणि मी जे मगाशी फ्लॉवर दाखवलं होतं, हे मी त्याच्या खाली बसवलं आहे. तर ते खूप छान दिसतंय, म्हणजे ती त्याची पानं आहेत असं वाटतंय. आणि एक वेगळाच लूक त्या फ्लॉवरला मिळाला. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. अशा प्रकारे तुम्ही ते चिटकवू शकता ग्लू गननी. आणि याचाच उपयोग करून तुम्ही लेअरमध्ये फ्लॉवरसुद्धा वेगळे बनवू शकता. थँक